नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं मनीषा रेसिपीमध्ये. यापूर्वी पण मी तुम्हाला बरेचसे पापडाचे वगैरे व्हिडिओ टाकलेले आहेत. त्यात मी कुरडया, साबुदाण्याच्या कुरडया, चकल्या, वेफर्स या प्रकारचे व्हिडिओ टाकले. ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन किंवा चॅनलवर जाऊन पाहू शकता. आज मी इथं बटाट्याचे पापड करते. बटाटा साबुदाणा मिक्स. मी इथं बटाटा छान शिजवून घेतला व पुरणाच्या चाळणीने असा छान बारीक करून घेतला. मी इथं साबुदाणा भिजत टाकला होता. मी इथं मिरची घेतली आहे, मीठ घेतलं आहे आणि लाल तिखट घेतलं आहे. इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता. मी इथं हिरवी मिरची छान बारीक करून घेतली, हिरवी आणि लाल. मी इथं साबुदाणा हा थोडा पाण्यात भिजत टाकला होता रात्री आणि आता तो छान असा मोकळा करून घेते. मी साबुदाणा मिक्सरमधून थोडासा बारीक करून घेतला होता. जास्तही बारीक नाही आणि जास्तही जाड नाही, याप्रमाणे. आता हे सगळं सारण यात मी एकत्र टाकते. मी इथं 2 किलो बटाट्याला अर्धा किलो साबुदाणा वापरला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साबुदाणा वापरू शकता किंवा तुम्ही याचं बारीक पीठ करून पण टाकू शकतात. आता मी यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेते. आता मी आधी त्यात तिखट टाकते, लाल तिखट. जास्त तिखट न करता तुम्ही तुमच्या आवडीनुसार, कारण वाळल्यानंतर त्यात तिखट मीठ उतरतं. मी इथं मिरची टाकली, थोडं तिखट टाकलं आहे. आता मी मीठ टाकते. मीठसुद्धा कमीच टाकायचं आहे, कारण ते खाताना आपल्याला लागतं पण वाळल्यानंतर त्यात मीठ उतरतं, म्हणून मीठ थोडं कमी टाकायचं. इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार जिरं, कोथिंबीर वगैरे पण टाकू शकतात. आणि हे छान असं सारण मिक्स करून घ्यायचं आहे. सारण छान असं मिक्स करून झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला त्याला छान अशी वाफ द्यायची आहे. आपण बटाटा ऑलरेडी उकडलेला असतो, पण साबुदाणा थोडासा वाफ आल्यानंतर त्याचे पापड केले तर ते छान फुलतात. किंवा इथं तुम्ही बारीक पीठ भाजून साबुदाणा टाकला तर तुम्हाला वाफ देण्याची गरज नाही. पण असा बटाट्याचा पापड खूप छान फुलतो. आता इथं छान असं एकत्र करून घ्यायचं आहे सारण. इथं मला थोडं भांडं छोटं पडतं आहे, म्हणून मी मोठ्या भांड्यात घेऊन त्याचं एकत्र करून घेणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी हे सगळं सारण या कढईत काढून घेतलं आहे. इथं मी पाणी ठेवलं आहे गॅसवर आणि ह्या पाण्याच्या वाफेवर हे सारण छान असं शिजवून घेणार आहे. 10 ते 15 मिनटं शिजल्यानंतर ते छान असं हलवून घ्यायचं. त्याचा कलर चेंज झाला की तो साबुदाणा छान असा शिजला आहे हे समजतं. यावर मी थोडंसं पाणी शिंपडून घेते, म्हणजे जेणेकरून ते वरचं सारण कडक होणार नाही. आता हे 15 मिनटासाठी मी हाय टू मिडियम फ्लेमवर वाफवून घेते. आता हे छान वाफवून झाले. मी इथं प्लॅस्टिकच्या पिशवीला छान असं तेल किंवा तूप लावून तुम्ही याचे पापड टाकून घ्यायचे. पापड अगदी अलगद होतात आणि छान पटापट निघता. इथं तुम्ही तुमच्याकडे मशीन नसलं तर नुसती लाटे घेऊन पण तुम्ही हे पापड तयार करून घेऊ शकता. याप्रमाणे माझे छान असे पापड तयार झालेले तुम्ही पाहू शकता. मी हे 2 दिवस छान उन्हामध्ये सुकवून घेतले. आता मी हे तुम्हाला फ्राय करून दाखवणार आहे. मी तर कढईमध्ये तेल ठेवलं. तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यात हा पापड छान असा तळून घ्यायचा आहे. उपवासासाठी खुसखुशीत पापड तयार आहे. याप्रमाणे हा पापड तयार झाला. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओत.